ओके, सो सुरू करूयात आपण आता. हो हो अगदीच. तू सुरू कर आता देवेंद्र. हो येस. तुमचं दादा, आपण जनरल आधी आपले सगळे ऑडियन्स तुझ्या बरोबरचे तुझे फॅन्स आणि सगळे आपले जवळचे मित्र असे आता जॉईन होत आहेत. सगळ्यांसाठी एक माहिती म्हणून मी देतो की अराउंड अ वीक आपण हा आता कन्व्हर्सेशन सेशनचा एक सिरीज हंसिका यार. हॅलो हंसिका. द थिंग इज दॅट की आपण ऍट द क्रॉसरोड असं जे टायटल आता या गोष्टीला दिलेलं आहे, बरोबर, ते अशासाठी दिलेलं आहे की ऍज गुड ऍज आपण सगळेजण आता एका खूप मोठ्या ट्रान्झिशन मधून चाललेलो आहोत आणि आजूबाजूच्या गोष्टी बदलत आहेत, आपला पर्स्पेक्टिव्ह त्याच्यासाठी प्रत्येक जण बदलतोय, राईट, चॅलेंजेस बदलत आहेत आणि अर्थातच आपण जे करतोय करेक्ट, त्या गोष्टीचे रिस्पॉन्स सुद्धा बदलतोय. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी जशी अपेक्षित आहे बरोबर, त्या प्रकारे टर्नआउट नाहीये. सो त्यामुळे अर्थातच आपण एका क्रॉसरोड मध्ये उभे आहोत, अशा कॉन्सेप्टनी आपण आता ही कॉन्व्हर्सेशन सिरीज करतो. ओके, बट या वन साठी आजूबाजूला चाललेलं जे सगळं वातावरण आहे ते खूप आपण रिस्पॉन्सिबिलिटी हँडल सुद्धा करतोय. पण मला आणि निर्मला दोघांनाही आम्हाला असं वाटतं की आपण त्याच गोष्टींविषयी पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा आपण एक तास समजा काहीतरी छान एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला सगळ्यांना मिळेल आणि या चर्चेतनं आपल्या ऑडियन्सला मिळेल असं काही करू शकलो तर ते नक्की करायला आवडेल. सो आपण तू आता आहेस, तुझा अनुभव आहे, खूप वर्षाचा एक एक्सपिरियन्स आणि वेगवेगळे किस्से तुझ्याकडे आहेतच. तर पहिल्या दिवशी आपण नंदेश उमप आणि नेहा राजपाल या 2 सिंगर्सला घेऊन कॉन्व्हर्सेशन सुरू केलं या सिरीजचं. आणि अर्थातच लोकसंगीताचा सगळा जो नंदेश दादाचा बाज आहे तिथनं त्यांनी मग त्या लोककलाकारांसाठी केलेल्या सगळ्या गोष्टी याविषयी आम्ही चर्चा केली. नेहानी डॉक्टर पण आहे नेहा आणि अर्थात सिंगर पण आहे, त्यामुळे मग तिने या सगळ्या काळामध्ये लोकांना काय प्रकारे संदेश द्यायचा प्रयत्न केला हे तिने सांगितलं. तिने स्वतः कशी काळजी घेतली हे सांगितलं. दुसऱ्या दिवशी आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये राहुल देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे हे 2 जण आहेत. आणि अर्थातच राहुल दादाचं सगळं क्लासिकल आणि आता त्यांनी जे सगळं एक्सप्लोर करायला त्यांनी केलेलं आहे ते युट्यूबची त्याची स्टोरी वर्षभराची त्याच्याविषयी आम्ही गप्पा मारल्या आणि एक नवीन एक्सप्लोरेशन तो कसं करतोय. मृण्मयीनी सुद्धा एक नवीन जर्नी सुरू केली आहे त्याविषयी ती सांगत होती. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही स्पेशली प्रोड्युसर्सची एक टीम कडे बोलवली होती. निनाद वैद्य, रश्मी क्रिएशन्स, पौर्णिमा कुहर जी वाईड विंग्स मीडियाची आता पार्टनर आहे आणि कुशल खुद जो इव्हेंट आणि टॅलेंट मॅनेजर आहे. सो अर्थातच इंडस्ट्री मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना काय काय वाटतं आहे, कसं काही त्यांचं चालू आहे आणि एकूणात ते आतापर्यंत काम करतानाचा त्यांचा अनुभव, अशा सगळ्या गोष्टींचाच आढावा आम्ही घेतला. आणि वी आर व्हेरी ग्लॅड टू हॅव यू इन दिस सेशन ऑन द व्हेरी लास्ट डे ऑफ दिस सेशन. कारण की आठवडाभर इतकं छान छान ऐकलेलं आहे तर आम्ही असा विचार करतो की आता शेवट कशाने करायचा. तर तू आल्यामुळे आता आमचा तो प्रश्न पहिल्यांदाच सुटला ज्या दिवशी आपलं बोलणं झालं. सो ओव्हर टू यू निलिमा, तू आता कॉन्व्हर्सेशनला सुरुवात करू शकशील, त्याच्यानंतर आपण दोघे जण मध्ये मध्ये गप्पा मारू. हो हो, मला तुम्हाला हे सुरुवातीला हेच विचारायचंय की ज्या क्रॉसरोड जे आपण बोलतोय हेच की पूर्णपणे सगळं चेंज झालंय मागच्या वर्षात. मग तो प्रत्येक क्षेत्रातल्या आर्टिस्टला हे जाणवलेलं आहे आणि एस्पेशली म्युझिक विश्वात जेव्हा आपण पूर्णपणे रेकॉर्डिंग स्टुडिओज नंतर लाईव्ह शोज यावर जेव्हा हे जास्तीत जास्त डिपेंड होते सगळे गायक आणि अचानक घरातून सगळं सुरू झालं. मग तांत्रिक अडचणींना खूप सामोरं जावं लागलं. त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण अजूनही बरेच जण चाचपडतायत, अजूनही काही जण भांबावलेले आहेत किंवा या आता करिअर होणं कठीण आहे की काय असंही काहींना प्रश्न पडलेले आहेत. असा हा एक विचित्र काळ आहे, पण काहींनी मात्र यात बाजी मारलेली आहे. आणि एक पूर्णपणे एक मेंटॉर म्हणून तुम्ही त्यांना आता काय सांगाल? कशा प्रकारे आता त्यांनी कशा पद्धतीने काम करून आपली कला समोर आणण्यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतील किंवा काय करावं लागेल, काय सांगाल? ओके, तुम्ही दोघं म्हणता जसं एक अख्ख्या जगाला फॅक्टरी रिसेट लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला परत शून्यावर येऊन सगळा विचार करावा लागतोय.
आणि ही परिस्थिती आता गेले वर्षभर आहे. माझ्या मते तर त्याच्या आधीपासूनच आहे. म्हणजे कोरोना यायच्या आधीपासूनच आपल्याला थोडस स्वतःला रिइन्व्हेंट कसं करता येईल हे बघण्याची गरज होती. आता बऱ्याच गोष्टी याच्यात खरं तर बदलल्या पाहिजेत पण बदलत नाहीत. कारण माणूस याचा बळी आहे, जे काय म्हणतो एक शॉर्ट साइटेडनेसचा. आपल्याला आपल्याला जितकं दिसतंय तितकंच आपल्याला सत्य वाटतं आणि त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसतच नाही. उदाहरणार्थ या काळामध्ये आपण कोण मित्र निवडतो हे जितकं महत्वाचं आहे तितकं आपण शत्रू म्हणून कोणाला डिफाईन करतो हे पण महत्वाचं आहे. तुम्ही लहान लहान काय होतं, जो आता शत्रू आपल्या अवतीभोवती आहे तो एका अर्थाने अदृश्यही आहे आणि सगळं जग व्यापून उरलेलं. त्यामुळे असा मिस्टिरियस इतका शत्रू असताना आपला भांबावलेला रिस्पॉन्स काय असतो, तर लहान लहान शत्रू निवडायचे आणि मग त्याच्या विरुद्ध आपली लुटूपुटूच्या लढाया खेळत राहायच्या. तर हे ओळखणं गरजेचं आहे. आणि मी शत्रू म्हणजे कुठल्या व्हायलंट मार्गाने असं म्हणत नाहीये की कोणाशी मुकाबला करायचा, आपल्याला कशाशी मुकाबला करायचा. आणखीन दुसरी गोष्ट, काही गोष्टी अशा डिफाईन झालेल्या आहेत की हा गाणं म्हणजे पोट भरल्यावरची कला आहे, असा जो एक समज आहे की भुकेल्या पोटी कोणाला गाणं आठवत नाही वगैरे, हे साफ चुकीचं आहे. कारण तुम्ही बघितलं तर बहुतेक उत्तम गाणी, आणि तू नंदेशची वगैरे पण मुलाखत घेतलेली आहेस, आणि नंदेशची जी परंपरा आहे सगळी गाण्याची, ही खरं तर भुकेल्या लोकांनीच लिहिलेली गाणी आहेत ती, आणि त्यांनीच सादर केली, आणि त्यांच्यासाठी गाणं हा अँकर आहे, आणि तो आपल्यासाठी पण आहे. पण दिसताना हे काहीतरी एक मनोरंजनाची गोष्ट आहे असं दिसतं, किंवा करमणूक करून घ्यायची गोष्ट आहे असं दिसतं. तर असं नाहीये. ही तुमच्या ज्या 3 गरजा आहेत त्यापैकी चौथी गरज ही कला आहे आता. कारण तुम्हाला एक सायकोलॉजिकल आणि सांस्कृतिक अँकर पाहिजे आता, नाहीतर तुम्ही आता कुठे आहात हे तुम्हाला कळणार कसं आहे. तर काय आता तग धरून ठेवलंय लोकांना, आणि मला या सगळ्या कलाकारांचं कौतुक वाटतं. मला त्या सगळ्या कलाकारांना धन्यवाद द्यायचे की ज्यांनी या सगळ्या कठीण काळामध्ये फेसबुक लाईव्ह केली, इन्स्टा लाईव्ह केली, युट्यूब लाईव्ह केल्या, लोकांचं मनोरंजन केलं. तर त्या मनोरंजनाचं मूल्य हे करमणुकीच्या पलीकडे जाणार आहे. तुम्हाला एक रूटेड ठेवणं, अँकर्ड ठेवणं, कशाला तरी बांधून ठेवणं, एक विश्वास, एक आशा आहे असं सतत जाणवून देणं, हे आणि केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा बाकीच्या ज्या गरजा आहेत त्या तुमच्या गरजा भागवतात इतपतच आहे, पण तुम्हाला बाकी तुमच्या आयुष्याकडे बघायला प्रवृत्त काय करतं. तू आज हे का अलाइव्ह क्रॉसरोड्स करू शकतोस याचा तू विचार केलास तर त्याची मुळं तुझ्या कलेमध्ये. तुला वाटलं ना असं की परत बघावं काहीतरी, सगळ्यांनी आपापल्या आयुष्याकडे बघावं, तर आता याच्याकडे एक गरज म्हणून बघितलं पाहिजे, एक सांस्कृतिक गरज म्हणून बघितलं पाहिजे. तरच येणाऱ्या कठीण काळात आपण एकमेकांशी न भांडता, एकमेकांशी न लढता, आपण जे निसर्गाने आपल्यावर एक कठीण प्रसंग किंवा एक आव्हान आपल्यावर टाकलेलं आहे
त्याचा मुकाबला करू आपण शांतपणे. आणि तिथे सुसंस्कृतपणा आपला उरला नाही तर आता जो रिसेट लागलेला आहे नुसता, तो आपण मागे जाऊ ऍक्च्युली रिव्हर्स मध्ये माणसं म्हणून. समीर सामंत म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हेच हे जे सुचलं मला. अगदी अगदी माणसाने माणसाशी माणसासम. ते तुम्ही कधी करू शकता? तुम्ही शांत असलात, तुम्ही संस्कृतीला अँकर्ड असलात, तुम्ही तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असेल. हा सकारात्मक दृष्टिकोन नुसतं म्हणून काय उपयोग आहे? सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय? तर माणसाच्या अंतर्भूत चांगुलपणावर विश्वास असणं. आणि हा विश्वास तुम्ही एखाद्या व्हायलंट मॉबवर नाही टाकू शकत. तुम्हाला इंडिव्हिज्युअल सुसंस्कृत माणसं लागतात समोर दिसायला. आणि हे कल्टिव्हेशन कोण करतं याचं? तो कल्चर हा म्हणजे काय? तर काहीतरी कल्टिवेट केल्याशिवाय कल्चर कसं तयार होणार? म्हणून ते ऍग्रीकल्चर आहे ना, ते ऍग्रीकल्चर आहे ते तुम्ही कल्टिवेट करता. आणि त्याच्यासाठी एक ठराविक वेळ द्यावा लागतो. त्याच्यासाठी उद्यावरचा विश्वास असावा लागतो की उद्या असणार आहे आणि तो उद्या असेल तेव्हा तो पाहायला मी असेन. तर हे जे कल्टिवेशन आहे तर तेच आपल्या क्षेत्रामध्ये तू या कार्यक्रमात काय करतोस? तर हा एक चांगला सुसंस्कृत श्रोतृवर्ग तयार करणं हे एका तऱ्हेने ऑडियन्सचं कल्टिवेशन आहे आणि ते केलं पाहिजे. आता ही जबाबदारी म्हणून केली पाहिजे. आता याच्यात म्हणजे मला जे आपण म्हणतोय ना की कसा तग धरणार आपण या वेळेत, आणि स्पेशली हे जे कलाकार आहेत, मला अगदी कल्पना आहे की पूर्ण कल्पना आहे. आणि बाकी कशावर माझ्यावर पण वेळ आलेली आहे. वर्ष दीड वर्ष काम नाही, तुम्हाला तुमच्या सेव्हिंग्स मध्ये हात घालावा लागतोय. काही जणांना ते पण नाहीये. आपण काही प्रिव्हिलेज लोक आहोत की ज्यांना काहीतरी हाताशी धरायला आहे. पण अशा वेळी कलेवर विश्वास ठेवणं आणि त्याचं काही ना काहीतरी करणं हे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात वाचवणार आहे, एवढं मी नक्की सांगतो. आता करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि निलिमा जसं म्हणाली की काही लोकांनी म्हणजे ही या सगळ्या संकटातून संधी शोधली. आपण थोडस त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. आणि इथे मोठ्या माणसांनी छोट्या लोकांकडे बघितलं पाहिजे. कारण सिनिसिझम किंवा निराशावाद ही मोठ्या लोकांची लक्झरी असते, तरुणांची नसते कधीच. कारण त्यांना तग धरून ठेवायचा असतो लांबपर्यंत. त्यामुळे इथे मोठ्या वयाच्या लोकांनी लहान वयाच्या लोकांकडे बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. लगेच तरुण मुलं हे काही ना काहीतरी मार्ग शोधून काढतात. दे डोंट हॅव द लक्झरी ऑफ कॉन्स्टंटली क्रिबिंग. तर त्यामुळे ते शोधत. कारण तुम्ही किती वेळ आपल्याला असं वाटतं की मी रडत बसलो तर काहीतरी आपोआप होईल, तर तसं होणार नसतं. काही ना काहीतरी करत राहावं लागतं. आणि मग ह्याच्यात आता कठीण काळ आहे ना, तर तुम्ही याच्यापेक्षा खाली तर जाऊ शकत नाही. जसं ते कुठल्या तरी एका इंग्रजी चित्रपटात मी बघितलं होतं, तो मॅटॅडोर असतो म्हणजे त्या बुलफाईट करणार, आणि तो त्याच्या आईकडे येऊन सांगतो की मी आज टॉपला आहे या क्षेत्रात माझ्या. तर ती म्हणते कधी असं म्हणू नकोस की तू टॉपला आहेस. तो म्हणतो का? कारण ती म्हणते की एकदा तू टॉपला गेलास तर ओनली वे टू कम इज डाऊन. तर त्याची उलटी कोरोलरी घेऊया आपण आता, की आता आपण इतके खाली आहोत की याच्यापेक्षा खाली जाणं शक्य नाहीये आपल्याला. सो द ओनली वे टू गो इज अप.
आणि मग आपल्याला काय करता येईल. मग आता तर जग उघड आहे, सगळंच मैदान खुलं आहे आपल्यासाठी, की काय काय करता येईल. आपण त्याच्या म्हणजे शक्यता शोधणं, हे समजा आपल्यात इन्कल्केट केलं आपण, तर आपण याच्यात तग धरू शकतो. आणि याच्यात एक गोष्ट करण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे समजा देवेंद्र भोमे इन्स्टा लाईव्ह करत असेल किंवा युट्यूब चॅनल राहुल देशपांडेने केलं असेल, तर प्रत्येक जणाला तेच जमेल असं नाही. पण इथे राहुल देशपांडेकडनं शिकण्यासारखी गोष्ट काय आहे, की ही सगळी परिस्थिती असताना, त्याला इतक्या कार्यक्रमांची सवय असताना, समोरून दाद येण्याची सवय असताना, तो नाही नाही कसे दिवस होते ते चांगले होते आणि तेच मी करत राहायला पाहिजे आणि त्याच्यातच खरी मजा आहे, असं कुठेही कुरकुर न करता त्यांनी मला घरातनं काय करता येईल याचा मार्ग शोधला आणि चांगला मिळाला की त्याला मार्ग. तर हा ऍटिट्यूड शिकण्यासारखा. आणि आणि म्हणून मला वाटतं की आता या काळामध्ये जितकी आपल्याला जितका आशावाद निर्माण करता येईल तितका करावा सगळ्यांनी. आणखीन पण बोलू पण. नक्कीच नक्कीच. पण हे खूप महत्वाचं सांगितलं की काय काय कोणी केलंय ते बघून अजून बरंच अवलंबता येईल, अजून बरंच करता येईल आणि लहानांकडून मोठ्यांनाही शिकता येईल. अजून एक असं आहे की असं दिसतं की जेव्हा नवीन लोक येत असतात संगीत क्षेत्रात, तर बरेच जणांना आपली परंपराच माहित नसते किंवा इतकं मोठं काम मराठी हिंदी मध्ये झालंय हेच माहिती नसतं, तो इतिहासच माहित नसतो जो तुमच्यासारखे दिग्गज पुढे आणत असतात. आणि त्यातून शिकण्यासारखं इतकं खरं तो साठा आहे, तो मोठा खजिना आहे. डिवॉपनी सुद्धा शतजन्म शोधताना मधून हेच केलंय आणि ते आता धडे आहेत नव्या गायकांसाठी असं मला वाटतं. पण असं किंवा तो एक हेच असतो, केअरलेसपणाच असतो किंवा काय ठीक आहे ना आता आम्ही बघू. पण हो, आधी आपल्याला थोडा इतिहास जाणून घेणंही महत्वाचं आहे समोर स्वतः येताना. तर त्यांना काय सांगावं असं वाटतं याबद्दल? आता बरेच लोक काय म्हणतात माहितीये का, म्हणजे तू इतक्या मुलाखती गेल्यास निलिमा, ओके, आता मीच तुला सांगतो तुझ्या मुलाखतीत सगळ्यात कॉमन वाक्य काय, की मजा आली. हा मजा आली एक, आणि आम्हाला काहीतरी वेगळं करायचं. बरोबर ना? अगदी अगदी. आता वेगळं करणं ही स्तुत्य बाबच आहे. वेगळं करायला तुम्ही करता आणि तुम्हाला त्याची ओढ आहे आणि असावीच ती. पण तुला एक गंमत सांगतो की मी तरुण असताना मला पण वेगळंच करायचं होतं. म्हणजे तरुण आता मी काही फार म्हातारा नाहीये, पण याच्यापेक्षा देवेंद्रच्या वयाचा वगैरे असताना मला पु ल देशपांडेंनी बोलवून घेतलं माझी गाणी ऐकून, ओके, आणि त्यांनी ते ऐकली, कौतुक केलं. कौतुक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मग तुला का असं वाटलं की कवितांना आपण चाली द्याव्या वगैरे. तर मी पण असं ना, म्हणजे मला पण वेगळंच करायचं होतं. मी म्हटलं, आणि तेवढंच एक टेम्पलेटचं उत्तर होतं, कारण आपल्याला तेवढी प्रगल्भताच नसते. तर एक टेम्पलेट असतं की असा प्रश्न आल्यावर काय उत्तर द्यायचं, आपण ऐकलेलं असतं 4 लोकांनी दिलेली. तर मी म्हंटल की मला काहीतरी वेगळं करायचं. त्याबरोबर त्या शहाण्या माणसांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. वा. हा, आता हा इतक्या लहान वयात इतका रेलेव्हंट आणि हार्ड हिटिंग सल्ला मिळाला मला, आणि इतक्या मोठ्या माणसाकडनं. तर त्याचा मी खूप विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं की हे तत्व फार उपयोगी आहे, की चांगलं करत राहणं जे तुम्हाला चांगलं वाटतं.
आणि वेगवेगळ्या लोकांचं ऍस्थेटिक वेगवेगळं असू शकतं. त्यांच्या काय चांगलं आहे याच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या त्यांनी कराव्याच. कारण कसं कलेचं कसं आहे की एखादा बेकर असेल तर त्याला काय जाऊन काल जशी बिस्किटाची चव आली होती तशीच आज आली पाहिजे हे कंपल्शन आहे त्याच्या व्यवसायात. पण आपल्या व्यवसायात काय कंपल्शन आहे की काल जे गाणं केलं त्याच्यासारखं अजिबात नाही न करणं, त्याच्यापेक्षा पूर्णपणे काहीतरी वेगळं करणं असं कंपल्शन आहे. तर त्यामुळे ते वेगळं आपोआप होणार आहे. तुम्ही चांगलं करायचा ध्यास घेतलात, टू एक्सेल, तुम्ही जे काय करताय ते सर्वोत्कृष्ट करणं. कलेचा प्रवास जो असतो ना तो शक्यतांपासून सुरुवात होते त्याची आणि तो अपरिहार्यतेला जाऊन संपतो. फ्रॉम द पॉसिबल टू द इनएव्हिटेबल असा तो प्रवास असतो. आणि ती इनएव्हिटेबिलिटी शोधतच जायचं आपण की याच्यात काय. आता तुम्ही फक्त म्हटलं की मला काहीतरी वेगळं करायचंय तर डबकं निर्माण होईल. पण तुम्ही प्रवाहाचा अंदाज घेतलात आणि त्याच्यात नवीन करायचं झालं तर त्याची नदी होईल. तुमचं पाणी स्टॅग्नेट होत नाही कारण तुम्ही सतत पुढे जात राहता. पण पुढे जाताना सुद्धा कुठली तरी गंगोत्री आहे ज्याच्या प्रवाहात आपण आहोत आणि ते पाणी सतत स्वच्छ राहतं, निर्मळ राहतं, वाहतं राहतं आणि कधी ना कधी तरी जाऊन समुद्राला मिळतं. तर त्याला एक डेस्टिनी प्राप्त होते. ती डबक्याला नुसतं वेगळं करून. आणि म्हणून परंपरा माहीत असणं गरजेचं. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक महत्वाची गोष्ट की एक कलेक्टिव्ह विजडम आहे तुमच्या समाजाने निर्माण केलेला. तर तुम्हाला आता परत चाकाचा शोध कशाला लावायचा आहे. आणि लावला तरी कसं कौतुक होणार आहे तुमचं. तुम्हाला फारच आयव्हरी टॉवर मध्ये राहावं लागेल त्याच्यासाठी नाही का. कारण बऱ्याचशा गोष्टी करून झालेल्या आहेत. मार्क ट्वेन म्हणाला होता तसं ओनली ऍडम व्हेन ही सेड अ गुड थिंग न्यू दॅट नोबडी हॅड सेड इट बिफोर हिम. तर आधी काय झालंय तर मग आपण वेगळं करतोय याला महत्व आहे ना. कुमार गंधर्व हे तसे विद्रोही गायक होते पण त्यांना परंपरा माहिती होती. काय माहितीये ते माहिती आणि मग तोडलं ना. व्यवस्थित भूक माहिती होता आणि मग त्याच्यात मध्यम लावायचा का नाही ते ठरवू शकत होते. तर ते तर तुमच्या रिबेलियनला सुद्धा काहीतरी आडाखा पाहिजे. कारण कला असते कारण त्याचे नियम असतात. त्याला चौकट असते म्हणूनच ती कला असते. ती चौकट नसली तर ती काय कला. तो काय म्हणतो त्याला स्वैराचार आहे चौकट नसेल. आणि म्हणून परंपरा माहिती असलं पाहिजे. म्हणून परंपरेचं भान असलं पाहिजे. मग तुम्ही त्याच्यात नवीन कराच ना. कारण तुम्हाला दुसरा पर्याय उरणार नाही. तुम्हाला उलट परंपरा माहिती असेल तर नवीन काहीतरी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. कारण तुम्हाला माहितीये की काय काय झालंय याच्यात. परंपरा न जाणून घेण्याचं कारण इन्सिक्युरिटी असते. कारण तुम्हाला एकदा कळलं की हे झालंय तर तुम्हाला एकदम अचानक वाटायला लागतं अरे काय सगळंच झालंय. याच्यात खूप प्रचंड फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. हे यांनी करून ठेवलंय ते त्यांनी करून ठेवलंय मग मी काय करतोय नवीन. मला जे वाटत होतं ते मी करत होतो. त्यापेक्षा स्वतःच्या मस्तीत राहा की मला माहितीच नाही की दुसऱ्यांनी काय केलंय आणि मी अगदी काहीतरी किरकोळ केलं आणि काहीतरी मीडिओकर केलं सुमार केलं तरी मला आनंद होतो की मी काहीतरी वेगळं केलं. ऍक्च्युली झालेलं आहे सगळं असं. म्हणून परंपरा माहिती असणं हे जोखीमीचं काम आहे प्रचंड. आणि ती जोखीम स्वीकारली तर तुम्ही कलाकार नाही तर कस. खूपच छान
शब्दात सांगितलं. खरंच म्हणजे अगदी नेमकं सांगितलं तेच मला. विचारायला आवडेल भूषणला, काय काय की मी जेवढ्या वेळेला आपला संपर्क आलाय किंवा जेवढं काम आपली भेट हो झाली आहे त्यावेळेला मला एक गोष्ट प्रखरतेने जाणवली की प्रत्येक वेळेला तुला भेटल्यानंतर असं मला जाणवतं की कुठलं तरी एक गाणं घेतलेलं असतंस तू हा डोक्यात आणि त्या गाण्याविषयी काहीतरी एक तुझा विचार तयार झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला भेटलं की नवीन गाणं असतं आणि ते एक्सप्लोर करताना काहीतरी तुला अजून काहीतरी मिळालेलं आहे त्याच्यातनं. हा हे असतं. तर मला आय एम व्हेरी शुअर की आत्ता सुद्धा काहीतरी चाललेलं असणार आहे अर्थातच. आणि आपली परत खूप दिवसांनी भेट होती असं मला हे विचारायला आवडेल की तू आत्ता काही म्युझिकल आम्हाला कशावर काही विचार तुझा जो झाला रिसेंटली त्याच्याबद्दल मला ऍक्च्युअली आता एखादं गाणं. आता मी कारण नवीन काही करायला नाहीये, त्यामुळे मी आता हम्म, युट्यूबवर एक छंद ओठात आले नावाची मालिका चालवतोय. तर हम्म, त्याची कल्पना याच्यातनं सुरू झाली की माझी गाणी मी गाऊन ठेवायला पाहिजेत माझ्या आवाजात, जी साधी आहे. मग नंतर मला असं वाटलं की आपण हे शेअर का नाही करू लोकांबरोबर हम्म, आणि आपल्या चाहत्यांबरोबर, आपल्या आप्तांबरोबर. कारण ऑडियन्स जसा श्रोता मिळतो आपल्याला तसं आपला विचार जास्त प्रगल्भ होत जातो. तर मी ते सुरू केलं आणि मग मग कोणीतरी मला सांगितलं की तू त्याच्यावर बोल सुद्धा काहीतरी. त्यामुळे मी आता एका अर्थाने रिव्हर्स गिअर मध्ये की मी माझ्या गाण्यांचा एक परत वेगळा विचार करतोय. हम्म. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर याच्यावर बघावं युट्यूबवर. तर आता तर काही गाणी जी आता मी पुढच्या याच्यासाठी काढलेली आहेत. तर काय आहे की गाणं करणं, तुलाही माहितीये की आपण जी पहिली चाल करतो ही हा एक भावनिक हुंकार असतो. हा, तो इंट्युशनचा भाग असतो. तो काही हम्म, ते कंट्राईव्ड काही नसतं. अनलेस तुम्हाला फार जिंगल करायची आहे एखादी आणि तुम्हाला वेळच नाहीये, काही एखादी काय म्हणतो आपण त्याला कमिशन्ड काम आहे, तर हम्म. तुम्हाला इन्स्पिरेशनची वाट बघायला अजिबात वेळ नाहीये. तर तुम्ही काहीतरी कंट्राईव्ड करता आणि तो तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो सगळं तुम्ही त्याच्यात टाकता. पण बहुतेक वेळा तुम्ही जेव्हा एक स्वयंस्फूर्तीने गाणं करता तेव्हा तो एक भावनिक हुंकार असतो. यू डोंट अनालाइज इट ऍट द टाइम ऑफ क्रिएटिंग इट. पण आता मी काही गाण्यांना रिव्हिजिट करतोय आणि मला असं वाटतंय की काय नक्की आपण केलं त्या गाण्याला, आपण बघूया, तपासूया. एखादा वा. आपणच आपल्या गाण्याचं समीक्षक बनून की काय नेमकं काय कुठे हुकलंय का काही, किंवा काय आपल्याला सापडलेलं आहे गाण्यात. तर काही काही गाणी मी केली आहेत असंही वाटत नाही आता मला काय. तर त्याच्यातलं एक गाणं आहे, दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा. तर यांची कविता आहे ती. बर्ढेकरांची कविता आहे. आणि बऱ्याच गोष्टी मला याच्यातनं आता परत एक 20 एक वर्षांनी जाणवत आहेत की दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा.
दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस, पेरीत फुल्या तरल पावनांमधली शोभा, दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. असं ते गाणं आहे. पुढे पण आहे. पण ही कविता वाचल्यानंतर, ही मर्ढेकरांनी, आता हे मला काही इतिहास वगैरे माहिती नव्हता, पण ही मर्ढेकरांनी त्यांच्या आधीच्या काळात लिहिलेली कविता आहे. आणि नंतर मग ज्या दुसरं महायुद्ध झालं, ते इंग्लंडमध्ये जाऊन आले आणि त्यांनी त्याच्यानंतर शिशिर ऋतूच्या पुनरागमे एक एक पान गळावया, ही कविता लिहिली. आता दोन्ही, दवाता आलीस भल्या पहाटी, याच्यात सुद्धा शिशिर ऋतूच आहे नाही का, कारण कधी पडणार आपल्याला, आणि शिशिर ऋतूच्या पुनरागमे याच्यात सुद्धा शिशिर ऋतू आहे. आता या दोन्ही गाण्यात मी पहिली ओळ तीच ठेवली आहे, म्हणजे त्याचं स्वरवाक्य किंवा म्युझिकल फ्रेज तीच आहे, दवात आलीस, हीच आहे. आता शिशिर ऋतूच्या, पण तो मूड वेगळ्या ठिकाणी जातो, त्यामुळे ती पहिली एक ओळ एकच असून ती दोन्ही गाणी वेगवेगळ्या दिशेला कशी जातात याची एक गंमत आहे. दीवार चित्रपटात एक सीन आहे की ते मंदिरात भेटतात अमिताभ आणि शशी कपूर, पण दोन वेगवेगळ्या दिशेने जातात, भाऊच आहेत ते, हा, पण त्यांच्या डेस्टिनीज वेगळ्या आहेत. तशी दवात आलीस, तसंच शिशिर ऋतूच्या पुनरागमे एक एक पान गळावया, कालागता मज येतसे नकळे उगाच रडावया, शिशिर ऋतूच्या पुनरागमे, दवात आलीस भल्या पहाटी. अशी ते एकाच, तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं की ही एकच ओळ आहे, आता ते लक्षात येतं की अगदी. मला वाटतं की खूप उत्सुकता आणि कुतूहल असतं की गाण्याचा जन्म कसा होतो, चालीचा जन्म कसा होतो, आणि छंद ओठातले मधून हे सगळं आम्हाला छान ऐकायला मिळतंय. कारण मी काही गाण्याच्या क्षेत्रात नाही, त्यामुळे माझ्यासारख्यांना ज्यांना कान आहे पण आवाज नाहीये, त्यांना हे कुतूहल खूप असतं की हे कसं होतं सगळं. तर हे खूप मोठं आहे, म्हणजे वा. तर जसं राहुलनी युट्यूबचं माध्यम शोधलं ना, तसं मी गेल्या लॉकडाऊन पासून संगीत रसग्रहणाचे च्या कार्यशाळा घ्यायला लागलो की तुझ्यासारख्या लोकांसाठी निलीमध्ये विशेषतः, की तुम्हाला आवड आहे गाण्याची, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कळत नाही, पण ते खरं नाहीये. म्हणजे माणसाचं नाव माहिती नाही म्हणून माणूस कळत नाही असं नाही ना, तो तुम्हाला कळतो. मला माणसांची नावं टेलिफोन डिरेक्टरीत पण कळतात, पण तिकडे माणूस कळत नाही ना. तर असे बरेच लोक आहेत आपल्याकडे की टेलिफोन डिरेक्टरी पाठ आहे, माणूस माहिती नाही. वा, कमाल कमाल. आत्ताच एक छान विषय तुमच्या फेसबुकवर मी पाहिला की जे बेसूर आहे, कसं बेसूर असणं सुद्धा नाही कळत कोणाला, किंवा जे खूप गातायत पण त्यांना कळतच नाहीये सूर काय आहे, याच्याबद्दल एक खूप मोठं डिस्क्रिप्शन मी वाचलं
आणि मी हो थक्क झाले की म्हणजे मी तर नाहीच आहे गाणारी, पण जे गातायत त्यांना केव्हा सूर कळत नसेल हो आणि मग तो लाल रंग हिरवा दिसतोय, हे काय हो आहे? हे सगळं जे रहस्यमय सगळा प्रवास आहे तो फार इंटरेस्टिंग वाटला मला. त्याही बद्दल व्हिडिओ येऊ दे असं एक मला हो वाटतंय. हो करेन चांगलं हे आहे. खूप मला तू चांगला आता विषय. मगाशी जे सांगत होतास त्यावरनं एक गोष्ट आठवली. यांनी पियानिस्ट जो आहे त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणला होता की द मोमेंट यू स्टार्ट जजिंग व्हॉट यू प्ले क्रिएटिव्हिटी राईट देअर. हम्म. म्हणजे बरोबर. जिथे नवीन सुचताना तर फक्त मला आता याच्यामध्ये एक गंमत म्हणजे तू इतके वर्ष हे काम करतोयस तर मला सुद्धा जे छोटे छोटे अनुभव येतात त्याच्यानंतर हे जाणून घ्यायला आवडेल की असं होतं बघ बऱ्याचदा की आपली जी भावनिक गुंतवणूक पहिल्या चालीमध्ये असते हो आणि त्यावेळेला काही वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही हे ह्यामध्ये काहीतरी अजून वेगळा काहीतरी करायला हवं हो किंवा आहे त्याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळा रस्ता शोधला पाहिजे हो असं काही वेळेला वाटतं. काही वेळेला बाकीचे कोणीही काही बोलले तरी आपला चालीवरचा विश्वास असा असतो की नाही मला हे असंच ठेवायचं. बरोबर. या दोन्ही गोष्टी ह्या एक्झिस्ट होतात. म्हणजे एकाच माणसामध्ये काही वेळेला असं होतं की एखाद्या चालीवरती आपल्याला इतका फेज तयार होतो की आपण त्यामध्ये कुठलीच गोष्ट बदलावी असं आपल्याला वाटत नाही. आणि काही वेळेला असं होतं की पहिल्यांदा एक गोष्ट आपण फक्त ती बाजूला सारली की दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेला येणारं सुद्धा काहीतरी खूप वेगळं चांगलं सुचलेलं असतं की ते कदाचित आपण म्हणू ना एक पहिली रेघोटी हो चित्राची उडताना हो पहिला एक जो स्विंग येतोय हाताचा त्यापेक्षा पुढच्या याला ग्रेस जी तयार होते. बरोबर. पण हे पण प्रत्येक कॉम्पोजिशन प्रमाणे हे बदलतं किंवा हे प्रत्येक प्रकारच्या जॉनर प्रमाणे बदलतं. तर ह्याबद्दल थोडंसं एनलायटन तुझा एक्सपिरियन्स करू शकशील का किंवा एक्सपिरियन्स काय हा केलंयस कसं काय? हा बघ माझ्या बाबतीत असं होतं की माझी स्मरणशक्ती फार चांगली नसल्याचा मला फायदा होतो. वा. हा किंवा तो फायदा मी करून घेतला असं समजू शकतोस तू. म्हणजे समजा त्याचं स्मरणशक्ती चांगली नसल्याचं क्रेडिटच मला घ्यायचं असेल तर मी असं म्हणेन की मी त्याचा फायदा करून घेतला. तर तो कसा की मी इनिशियली चाल रेकॉर्ड करत नाही कधी सुचलेली. ओके. तर एनिवे माझी स्मरणशक्ती चांगली नाहीये म्हणजे मला ते स्मरणात राहण्याकरता काहीतरी तर्क लागतो, काहीतरी लॉजिक लागतं तर ते माझ्या लक्षात राहतं. हो ना. तर त्यामुळे पहिल्या रेघोट्या मी अनेक ओढून बघतो. पण जसजसं ते माझ्या मनात पक्क होतं तसं म्हणजे अगदी 3 मिनिटात झालेली चाल पण आहे, महिनाभर लागलेली चाल सुद्धा आहे, महिनाभर ज्याला लागला. आणि चिन्मया सकल हृदयासारखं गाणं आहे की ज्याचा मुखडा मी 25 वर्षापूर्वी केला होता आणि ते कम्प्लीट 2010 मध्ये झालं. म्हणजे 15 वर्षानंतर तो कम्प्लीट झाला मुखडा. तर मुखड्याचं पूर्ण गाणं. तर असंही होऊ शकतं. तर सुरेश भटांनी मला एकदा फार फार चांगली गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले की जे अर्धवट होईल आपल्या हातनं ते सोडायचं नाही कधी. त्याचं कंपल्शन नाहीये की तुम्हाला ते उद्याच करायचंय. तर ठेवून द्यायचं कोल्ड स्टोरेज मध्ये सुद्धा. हा कधी ना कधीतरी त्याची वेळ येते आणि मग ते आपण तो लॉकर उघडतो आणि ते बाहेर आणतं आणि त्याचं गाणं होतं. त्यामुळे प्रचंड धीर की हे होईल कधी ना कधीतरी. आणि तुमच्या चालीमध्ये बरं लोकांना ते बऱ्याचदा ना क्राफ्टचा त्याच्यातला जो भाग आहे तो कमीपणाचा वाटतो. पण तो कमीपणाचा नाहीये कारण क्राफ्ट इज अन इंटेग्रल पार्ट ऑफ आर्ट. तो भाग महत्वाचा आहे आणि त्याला कमी लेखणं हा थोडासा वेळेपणा आहे. म्हणजे जे कवी असतात गीतकारांना कमी
असतात आपल्याकडे की ते काय माडगुळकर तर काय गीतकार होते. अरे काय म्हणताय तुम्ही? हे तर शांताबाईंनी याच्यावर फार चांगलं उत्तर दिलं होतं. त्यांना विचारलं होतं सुधीर मोघ्यांनी, दूरदर्शनची मुलाखत आहे आणि ती बघण्यासारखी आहे. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला त्या क्राफ्टमॅनशिप बद्दल काय वाटतं? तर त्या म्हणतात की प्युअर कविता जी असते ना ती तुमच्या डोक्यातच असते. ज्या क्षणी ती कागदावर उतरायला सुरुवात होते त्या क्षणी त्याच्यात क्राफ्ट आलं. कारण तुम्ही विचार करता हा शब्द इकडचा इकडे केला तर. तसं गाण्याचं पण आहे की तुम्हाला एक काहीतरी एक वीज चमकल्यासारखं एक काहीतरी अनुभूती मिळते की इकडे त्या चालीचा जीव आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मी एक गाणं गेलो होतं, झोका मंद झुले. ओके, श्रावण आला ग. तर त्याच्यात मला पहिली सुचलेली जागा मंद झुले एवढीच होती. हा, म्हणजे बल्ब कुठे लावायचं ते ठरलं होतं. आता त्याच्या भोवती मी घर बांधलेलं आहे असं. तर तो इनिशियल जो क्रिएटिव्हिटीचा बल्ब असतो ना तो मंद झुले इथे होता. आता ह्याला सुरुवात तर झोका मंद झुले श्रावण आला ग. आता मंद झुले झाले, झोका आणि श्रावण आला ग करायचंय. आता कुठूनही काही होऊ शकतं. झोका मंद झुले असं पण होऊ शकतं किंवा झोका मंद झुले श्रावण आला ग झोका. आता इथपासून ते त्याची क्राफ्टमॅनशिप सुरू झालीच की ते कशी आहे. तर तो आता त्या चालीचा जीव मात्र त्या झोका मंद झुलेमध्येच आहे आणि तो तसाच तो प्युअर ठेवायचा. पण त्याच्या अवतीभोवती तुम्ही घर बांधलं तर तुम्ही तसेच जात नाही ना राहायला. तुम्हाला तुमच्या उपयुक्त वस्तू त्याच्यात लागतात. तुम्हाला रंगरंगोटी करावी लागते. नाही, मला हे सुचलं म्हणून एवढंच ठेवून नाही देत तुम्ही. आणि कुठल्याच बाबतीत करू नये ना तसं. तर त्यामुळे माझं म्हणणं आहे तसं ते मोटिवेशन जे असतं ना चाल सुचायच्या वेळेचं ते कुठल्या तरी बरोबर एका सुरवटीमध्ये येऊन जातं आणि ती बिनदिक्कत आपण ठेवतो आणि मग बाकीच्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे आणि म्हणून इथे मला संगीतकारांचं आयुष्य हे गायकांच्या आयुष्यापेक्षा थोडं वेगळं असं वाटतं की तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागतं. कारण तुम्हाला कशातनं ती प्रेरणा मिळेल सांगता येत नाही. ती कोणाच्या बोलण्यातनं मिळू शकते, ती कुठल्या तरी सुरावटीतनं मिळू शकते. आता माल्कम ग्लॅडवेल नावाचा लेखक आहे ज्यांनी ब्लिंक नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो म्हटला लेखक फार स्वतःच्या लिखाणाबद्दल अति पॉझिटिव्ह असतात आणि त्यांना दुसऱ्याचं मी काही वापरणार नाही आणि असं एक इनहिबिशन असतं आणि कॉम्प्लेक्स असतो. तो म्हणला होता की तो कॉम्प्लेक्स म्युझिशियन्स मध्ये नसतो. म्हणजे मला आर डी बर्मनची एखादी फ्रेज आवडली किंवा अमित त्रिवेदीची आवडली तर ती मी फ्रेज आपली करून घेतो आणि इट्स अ ट्रिब्यूट टू अमित त्रिवेदी किंवा इट्स अ ट्रिब्यूट टू आर डी बर्मन. म्हणजे देना, आता इथे हमसी काय देना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगन झुला देना रे पुन्हा 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 पुन्हा. ही पूर्ण आर डी बर्मनला हे
किंवा उत्तम सिंग आता आपलं हीच मुझी प्रार्थना हीच मुझे मागणे. आता याची चालीचं एक सिक्रेट सांगतो तुम्हाला, जे मी फार ठिकाणी बोललेलो नाहीये, की कशा सुचतात. जेव्हा मला पुष्कर श्रोत्रीने सांगितलं की आपल्याला उबुंटूसाठी प्रार्थना करायची आहे, तर मी वेगवेगळ्या प्रार्थना शोधत राहिलो. ओके, की कुठल्या प्रार्थना आहेत, तर ही आपली हमको मन की शक्ति देना मन विजय करे दूसरों की जय से पहले खुद को जय करे हमको मन की शक्ति किंवा इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. आता हे मी गायलो आणि माझ्या लक्षात अरे काय सुंदर गाणं आहे. कुठलंय? अंकुश मधलं आहे. कोणाचं म्युझिक आहे? उत्तम सिंगचं म्युझिक आहे. उत्तम सिंगनी काय गाणी गेली आहेत. तुमको देखा तो ये ख्याल आया. कुठल्या चित्रपटाचा? साथ साथ मध्ये आणि काय होतं? हे होतं, ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना होगा तो पहले आके देख ले तेरी नजर मेरी नजर ये घर बहुत हसीन है. आता त्याच्यातलं हे आहे ना 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 ना, ही फ्रेज आहे ना. आता बघा, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, ही जी फ्रेज आहे ती त्या गाण्यात आलेली. ना 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 ना. तुम्ही तिकडनं तुम्ही हे गाणं गाऊ शकता. आता एवढीच आहे ती फ्रेज. त्यामुळे हे गाणं काय मी चोरलंय किंवा मी कॉपी केली असं नाहीये, पण दिस इज माय ट्रिब्यूट टू उत्तम सिंग. मला त्यांचं खूप काहीतरी आवडलंय आणि मी ते घेतो, आपलंसं करतो आणि मग ते सादर करतो. कारण काय आहे, चाल करण्याचा प्रॉब्लेम हा क्लासिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे. अनलिमिटेड वॉन्ट्स आणि लिमिटेड रिसोर्सेस. होय ना. तो BMCC चे विद्यार्थी नाही, तुला कळेल लगेच. तर आता 12 सूर आहेत. 12 सुरात तुम्हाला काही, तुम्हाला हजारो लाखो गाणी म्हणायची करायची, तर काय तुम्ही करणार? कोणाचं ना कोणाचं तरी तुम्ही इन्फ्लुएन्स व्हाल आणि दरवेळी वरूनच येईल. बरं, फार काय म्हणतो आपण त्याला, श्रद्धाळू लोकांचं ठीक आहे, त्यांना वरून येईल. आमच्यासारखा अज्ञेयवादी लोकांचं काय, की आम्हाला माहितीच नाहीये परमेश्वर आहे का नाही आणि अजून मिळेल अशी खात्री पण नाहीये इतक्यात, तर असं काय, तो वरून येण्याचा काही संबंध नाही. त्यामुळे आसपासच आम्हाला प्रेरणा शोधावी लागते. त्यामुळे संगीतकारांनी कायम कान डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला रस पाहिजे. कारण कशातनं चाल सुचेल सांगता येत नाही, कुठूनही सुचू शकते. किती अगदी छान सांगितलं, अगदी सोप्या भाषेत सांगितलं आणि फार कळलं त्याच्यात. सोपंच आहे, संगीत देणं सोपंच आहे.
हंसिका अय्यरजी खूप वेळ इकडे कमेंट करतात, त्यांना पण आपण हाय हो म्हणूया. हो आम्ही सगळे वाचतोय तुमच्या आम्ही कमेंट. ऍक्च्युली जे संगीत रसग्रहणाचं वर्कशॉप करतो ते मी आणि हंसिका एकत्र घेतो. हो, आणि अरे वा. तिच्या सुद्धा प्रचंड तिचा जो अनुभव आहे, म्हणजे फक्त प्लेबॅक सिंगर म्हणून नाही तर ती अनेक आंतरराष्ट्रीय बँड्स बरोबर ती गाते. म्हणजे वा, जो ग्रेट. जुनो रिॲक्टर आहे उदाहरणार्थ, ज्यांनी मॅट्रिक्सचं म्युझिक केलेलं आहे, वा. तर ते लोक हंसिकाचे फॅन आहेत आणि ते तिच्या बरोबर काम करतात. हे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आपली कलाकार येस, कुठे कुठे. येस. आणि मग झू बाजार नावाचा स्पॅनिश बँड असू दे किंवा जुनो रिॲक्टरचा का ब्रिटिश बँड असू दे, त्यांच्याबरोबर ती खूप वा. गाते. आणि त्यामुळे तिच्या सगळ्या त्या एक्सपिरियन्सचा मला खूप फायदा होतो. आणि शिवाय आपल्या चित्रपट सृष्टीतला तर हे, कारण ती शंकर एहसान लॉयकडे गायली आहे, ती विशाल शेखरकडे गायली आहे, ती शंतनू मोहितरावकडे गायली आहे, अशा सगळ्या राईट. मोठमोठ्या लोकांकडे ती गायलेली, ती आनंदराज आनंदकडे गायली आहे. Thank you, ma'am, for connecting here. And I'll sure do that workshop. नक्की मला आवडेल करायला. सांगायला आवडेल. आपला शेवटचा दिवस आहे आणि अशी चर्चा आपली अजून पुढे काही वेळ नक्की चालू राहील. पण आपल्याकडे आज फॉर्च्युनेटली चौथी विंडो ओपन आहे. सो जर का कौशल दादाला कोणाला Yeah. काही विचारायचं असेल Yes. तर आपण नक्कीच इंटरव्ह्यू करून घेऊ शकतो आणि एक प्रश्नासाठी आपण इन करू शकतो. आणि मला असं वाटतंय की लाईक टू स्टार्ट विथ इवन हंसिका वॉन्ट्स टू जॉईन, Yeah. आम्हाला नक्कीच आवडेल. काहीतरी एक छान हा, तिला तिच्याकडनं ऐकायला सुद्धा. ऐकता येईल तिच्याकडनं काहीतरी. Actually. येस. इतक्या वेळ मला माझं गाणं सहन केल्यानंतर वी डिझर्व अ बिट ऑफ हंसिका. असं काही नाहीये. काही नाहीये. आमची चौथी विंडो आहे ना आज, त्यामुळे आम्हाला अजून एक चेहरा बघायचा आहे. Yes, Hamsika ma'am, do you want to join and we can connect and we can listen to you as well. वा. हा, प्रताप गाडेकर यांनी फार छान कमेंट दिली. अनुभवाचे बोल आम्हाला अजून काही वेगळं करण्यात उत्सुक करते. धन्यवाद तुमच्या प्रताप लाईफचा गाडेकर. या सगळ्या आठवणी आम्हाला पुढे घेऊन जाते. वा वा, छान. नक्की नक्की. आज हा खजिना मी म्हटलं होतं की पेटाऱ्यातून निघणार आहे सगळं एक एक आणि ते चाललंय समोर. कनेक्ट करतोय देवेंद्र? मला अचानकपणे आलं. काय झालं देवेंद्र? काय करतोय ऍड करायला अचानकपणे only 3 guests can be in your live room असं आलंय. अच्छा, प्रॉब्लेम और लिमिटेशन विथ इंस्टाग्राम. माझं वजन कमी करायला पाहिजे. एक मावत नाहीये त्याच्यामुळे माझ्यामुळे. नाही, मी करते मग, मला तेवढंच फायदा होईल. हाऊ डू आय जॉईन? कॅन यू सेंड रिक्वेस्ट हंसिका मॅम? तिने रिक्वेस्ट पाठवली तर एकदा ट्राय करूया. पण काय माहिती नाही तीनच. अच्छा, ओके ओके. मे बी सम नेटवर्क इश्यू आय गेस, और मे बी आय डोंट नो, टेक्निकल हे आज. म्हणजे निलिमा, आय थिंक इन्स्टाच्या ट्रॅफिकमुळे त्यांनी 4च्या 3 विंडोज आता केल्यात असं काही वाटतंय का? नो आयडिया. हो, कारण मलाही ते काही जॉईनच प्लस हे करता येत नाही इकडून सुद्धा. इवन आय कुडंट कनेक्ट एनीवन. आय डोंट नो व्हाय इज दिस इश्यू. विल ट्राय अ बिट, अदरवाइज लीव इट. ओके, सो पुढे मला असं वाटतं की जे हा, आता हे जे सगळे छान तुम्ही कमेंट करताय, छान कनेक्टेड झालेला आहात, तुम्हाला कौशल दादांना काय विचारायचंय का? तर प्लीज विचारा, कारण अगदी आपल्याकडे आता शेवटची काही मिनिटं आहेत. माझ्या पर्सनल इंटरेस्टसाठी कौशल दादा, मला बालगंधर्व या चित्रपटाच्या वेळचं तुझा अनुभव आणि त्यामधल्या काही गमतीशीर किंवा म्हणजे आपण असं म्हणू एनलाइटनिंग असं काही गोष्टी ऐकायला आवडतात. या नक्की. बालगंधर्व बद्दल मी बऱ्याच गोष्टी बोललेलो आहे.
पण मी मगाशी पहिल्यांदा उल्लेख केला ना जो की आपल्याला काय वाटतं की गाणं करणं म्हणजे करमणूक करणं, मनोरंजन करणं, जास्तीत जास्त काय मनोरंजन करणं, आणि काय याचा काय उपयोग आहे, ऍबस्ट्रॅक्ट आहे. अं, गाण म्हणजे मला पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी बऱ्याच आपल्याकडे जी ट्रोल जमात असते ना, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की सगळे इतक्या लोकांवर म्हणजे फेसबुक मी लाईव्ह करायचो वगैरे त्याच्यावर, की इतक्या लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही गाणी काय म्हणत बसलाय. अरे बाप. तर त्याचं असं आहे की अगदी मी मरणाच्या दारात असलो तरी मी गाणंच म्हणेन. मी काय करणार आहे दुसरं, मला ते येतं ना. आता तुम्ही म्हणाल की एवढे लोकांवर सगळं संकट आहे, तुम्ही गात का बसलाय, पण मी समजा वैद्यकीय उपचार करायला लागलो तर आणखीन त्यांची वाट लागेल ना. मी जे चांगलं उत्तम करतो तेच मी करणार ना. तर पण नसेन मी वैद्य किंवा नसेन मी डॉक्टर, पण मला मागच्या वर्षी माझ्या फेसबुकच्या याच्यात इनबॉक्स मध्ये एकाचा मेसेज आला होता की काल मी आत्महत्या करणार होतो, आणि तो म्हणला खरं तर मी असा फार नकारात्मक माणूस नाहीये, माझ्या खूप पुढे बघायला आहे, पण काही वैयक्तिक कारण होतं, घरी छळ होत होता आणि बरेच त्याची वैयक्तिक कारणं होती, त्यांनी ती सांगितली होती मला, पण मी काही इथे सांगत नाही. पण मी सगळी तयारी केली, जाण्याआधी एखादं गाणं ऐकून जाऊ असा विचार केला. आय थिंक तू हे ट्विटर वरती हा किस्सा लिहिला होतास आणि ते पत्र हो, त्याच्यातला भाग टाकला होता मी एक. आणि मी फेसबुक उघडलं, युट्यूब उघडलं आणि नेमकं त्याच्यावर परवरदिगार ऐकलं, आणि तो म्हणाला की मी ते सगळं गाणं ऐकून माझ्यावर काय परिणाम झाला मला माहिती नाही, पण तुम्हाला मी धन्यवाद देतो, तुमच्या गाण्याने मला परत आणलं. डॉक्टर वेगळं काय काम करतात, खरंय, तेच करतात ना की ते लोकांना परत आणतात. म्युझिक ही हिलिंग आहेच. तुम्हाला माहिती नाही, आणखीन एक हा बालगंधर्वाचाच किस्सा आहे. एक 17-18 वर्षाची मुलगी, तिच्या आजीला डिमेन्शिया होता. त्या दिवशी नेमकं तिच्या घरी तिचे आई वडील नव्हते आणि आजी थोडीशी व्हायलंट झाली, आणि तिला त्या 17-18 वर्षाच्या मुलीला कळलं नाही की काय करावं. तिने सीडी प्लेअर मध्ये जी सीडी होती ती लावली आणि नेमकं चिन्मया सकल हृदया गाणं सुरू झालं, आणि ती म्हणाली आजी शांत झाली. आता याच्या पलीकडे तुम्हाला काय पुरस्कार कुठला काही देऊ शकतो, काही नाही. बाकी बालगंधर्वाच्या संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे की 9 महिने आणि सगळ्यात कठीण काम हे बालगंधर्वांची गाणी त्याच्यात असताना वेगळी गाणी करणं होतं. हो खरंच, कारण डायरेक्टली तुमची तुलना केशवराव आपलं सॉरी कोण आपले भास्करबुवा बखले, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्या कॉम्पोजिशनशीच होणारच, आणि हे जायंट्स होते, त्यामुळे त्यांच्या तोडीचं तरी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, त्यांच्या आसपास बसायची लायकी आपली असेल ती जस्टिफाय करण्यासाठी तरी ती कॉम्पोजिशन केली पाहिजेत. आणि मला सांगायला आनंद होतो की त्या वर्षीची आनंद भाटेला जे पुरस्कार मिळाले गायक म्हणून
ते सगळे चिन्मयासाठी म्हणाले. ते नवीन गाणं होतं त्याच्यातलं, फ्रेशली कंपोज गाणं होतं आणि तरी ते त्या काळातलं वाटत होतं. तर हा चॅलेंज फार मजेशीर होता. कारण लता मंगेशकरांवर पिक्चर केला आणि तुम्हाला सांगितलं लताबाईंचा आवाज वापरायचा नाही, तर काय होईल? बापरे. अख्खं तत्व त्या आवाजातच आहे ना तुम्हाला. तर मला आनंद भाटे भेटला नसता तर मी काय करणार होतो? हो हो अगदी. तर त्यामुळे त्या जुळून याव्या लागतात, गोष्टी जुळून याव्या लागतात, लोक तसे जमावे लागतात. त्यामुळे आदित्य ओक, आनंद भाटे, आमचा प्रसाद पाध्ये आणि बाकीचे सगळे वादक, संगीत संयोजक कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, इतर सगळे गायक, ऋषिकेश कामेरकर, श्रीरंग भावे, ज्ञानेश देव, उल्हास बापट, बाकीचे सगळे खूप जवळपास 70 लोकांची टीम होती. 70-75 लोकांची टीम होती अख्खी बालगंधर्वची. आणि मला फार असं वाटतं की असे प्रोजेक्ट मिळाले पाहिजेत, म्हणजे त्या मॅग्निट्यूडचे, की जिथे इतके लोक हँडल करता येईल. हा असा मॅग्नम ओपस ज्याला आपण म्हणू शकतो, त्या एपिक स्केलचा हा प्रोजेक्ट होता. आणि माझे हात फार शिवशिवत आहेत आता असा काहीतरी प्रोजेक्ट करायला, काहीतरी मोठा करीन. नक्कीच नक्कीच. वा वा. कोणीतरी आणखी काहीतरी प्रश्न विचारला होता ना मी. बरेच जण थँक्यू म्हणतात. हा, यांनी ऐश्वर्य तराटे, सर मला खरंच तुमच्यासारखा खूप चांगलं कंपोजर व्हायचंय, पण या क्षेत्रात नक्की कसं पुढे जावं ते कळत नाहीये. ते कळत. सर प्लीज मला मार्गदर्शन वाटतं करायला. सुरुवातच आपण या प्रश्नानेच केली होती थोडीफार. हो बरोबर आहे. आणि मला वाटतं ऐश्वर्य, की आपलं करत राहणं, जे तुम्हाला जे चांगलं वाटतं काम करत राहणं, हाच पर्याय आहे. कारण याच्यात मार्गदर्शन मी एकच करू शकतो की तुम्ही जितकं प्रामाणिकपणे तुमचं काम कराल तितकी त्याचीच सगळी पोचपावती मिळते. त्यामुळे आणि तुम्ही तुमचं राहणं, म्हणजे तुम्ही लिहिलंय की तुमच्यासारखा खूप चांगला कंपोजर व्हायचंय, तर माझ्यासारखं होऊ नका हीच त्याच्यातली गुरुकिल्ली आहे, की तुमच्यासारखं व्हा तुम्ही आणि ते आपोआप तुम्हाला पुढे लोक मिळतील. कारण काय होतं की आपले समवयस्क लोक भेटतात, समविचारी लोक भेटतात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत जातात. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाला पर्याय नाही. म्हणजे काही ना काहीतरी आपल्याकडे काहीतरी एक स्किल पाहिजे. जे वाद्य असेल तुमचं, किंवा तुम्ही चांगलं उत्तम गाऊ शकत असाल, तर कुठलं तरी एक स्किल ज्याच्यात एक डिसिप्लिन आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे कुणाकडे तरी जाऊन, तर त्याच्यात एका विषयावर जोपर्यंत तुम्ही 10,000 तास खर्ची करत नाही तोपर्यंत त्या विषयातलं एक्सपर्टीज येत नाही. 10,000 तास इन्व्हेस्ट करायचे तुम्हाला. माझा पर्सनल इंटरेस्टसाठी एक प्रश्न मी विचारतो अजून, की शतजन्म शोधताना आणि आम्ही दुनियेचे राजे या दोन्ही प्रोजेक्टच्या काळामध्ये साधारणतः एक 7-8 वर्ष काही संगीतकारांची चरित्र आणि त्यांच्या गाण्यांवरती काही अभ्यास असं एकत्र काम मी गेले काही वर्ष करतोय. तर त्याच्यातनं मास्तर कृष्णराव इथपासून जी सुरुवात होते ती एक एपिसोड मध्ये तू आणि अजित परब असे 2 जण तुम्ही पण तुमच्या बाजूने आपण एक सेशन मला आठवतंय. सो म्हणजे मास्तर कृष्णरावांपासनं ते मग त्याच्या पुढची सगळी सगळी एक तयार जी होते, वसंत प्रभू, वसंत देसाई, राम कदम, खळे काका, सुधीर फडके, या सगळ्या याच्यामध्ये
आम्ही रोज ऍक्च्युली एक रॅपिड फायर राऊंड अशी घेतो या कॉन्व्हर्सेशन. शब्द सांगून त्याविषयी 2 वाक्य आम्ही आलेल्या गेस्टला विचारतो. तर मला आज असं एक इंटरेस्टिंग हे फॅक्टर वाटतोय की आपण एकेका संगीतकाराचं नाव घेऊयात आणि त्याच्याबद्दल मला तुझ्याकडून 2-2 वाक्य ऐकायला आवडतील की त्याविषयी तुझं काय ओके. ओके. सो टू स्टार्ट विथ मास्टर कृष्णराव. मास्टर कृष्णराव अत्यंत बुद्धिमान संगीतकार आणि बुद्धिमान आणि मॉडर्न. हा, म्हणजे त्यांची कॉम्पोजिशन कडे बघण्याची नजर होती ती अत्यंत आधुनिक होती. तर ते कुठल्याही म्हणजे अगदी लखलख चंदेरी तुम्ही बघा किंवा हे बघा कुठलं आपलं त्याच्यात हवाईयन गिटार आहे धुंद मधुमती. तर ते कॉम्पोजिशन हे नाट्यसंगीत गाणाऱ्या माणसाने केलेलं आहे. धुंद मधुमती. तर हे खरं वाटत नाही आपल्याला. तर त्यांची दृष्टी अत्यंत आधुनिक होती एका कॉम्पोजिशन कडे बघण्याची. त्या गाण्याचं मीटर अतिशय गोड आणि स्वाभाविक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहज रांगोळी काढणाऱ्या बायका बघितलेल्या आहेत तुम्ही की आणि विशेषतः म्हणजे गृहिणी त्याच्यात म्हणजे त्या हातात सरशी ते जसं काढतात ना एका ह्याच्यात तसं त्यांची चाल वाटते ती एका बैठकीतली चाल वाटते वसंत प्रभूंची. कुठेच कंट्राईव्ह नाही आणि इनएव्हिटेबल चाल. म्हणजे त्याच्या पर्याय शोधा त्याला की एकदा तुम्ही एक कुठलं ते शिकलेली बायकोमध्ये आली हसत पहिली रात. तर आली हसत याच्या नंतर तुम्ही पर्याय शोधा पहिली रातला. आली हसत पहिली रात याच्याशिवाय तुम्हाला मिळतच नाही. तर तो अख्खी फ्रेज एकसंध असणं आणि त्याला पर्याय न उरणं हा फार मास्टर क्राफ्ट्समन आहे की म्हणजे तुम्हाला त्यांचे सुटे म्युझिकल फ्रेजेस जिक्सॉ पझल म्हणून दिल्या ना तर जिक्सॉ पझल कसं एक पीस एकाच ठिकाणी बसतो तसं वसंत प्रभूंच्या ची स्वरवाक्य ही त्याच ठिकाणी बसणार. ती कुठे आता हे स्वरवाक्य काढून मी इकडे बसवतो असं नाही होणार. असं वा, किती सोपं करून सांगितलं तुम्ही. वा. पु ल देशपांडे. पु ल देशपांडे हे अत्यंत गुणग्राहक संगीतकार आहेत असं मी म्हणेन. गुणग्राहक. हा. कारण काय माहितीये का पु ल देशपांड्यांच्या चाली ह्या त्यांनी जे चांगलं ऐकलेलं आहे त्याला ट्रिब्यूट होत्या आणि त्या उत्तम होत्या. म्हणजे आणि त्यामुळे ही पुलंची चाल आहे, ही पुलंची स्टाईल आहे, ही पुलंची शैली आहे असं कधी नाही झालं. कधी नाही. हा, कारण माझे जीवन गाणे गाणे ही चाल आणि बाई या पावसान लाविले झिमझी ही एकाच माणसाची शैली वाटत नाहीये आणि नाहीच आहे. कारण पु ल सगळीकडनंच घ्यायचं चांगलं म्हणून मी त्यांना गुणग्राहक म्हणतो. हो की नाही. त्यामुळे इंद्रायणी काठी हे काय तर
कुठलं ते अवघाची संसार सुखाचा करीन इंद्रायणी काठी. हे त्यांना आवडलं असणार कुठेतरी आणि मग ते म्हणाले की हे मला करायचे किंवा ही शैली. आणि पुलंचं कसं होतं की ते गुणग्राहकतेचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर ते ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट उचलू शकतात, नाहीतर ती कॉपी होईल. पण ती कॉपी नाही. बरोबर. तर त्यांना जे जे संगीतकार आवडलेले आहेत, त्यांना बालगंधर्व आवडले असतील तर बालगंधर्वांचं रिफ्लेक्शन त्यांच्या याच्यात येतं. सो ही वॉज रेडी टू बी इन्फ्लुएन्स्ड. राईट. तू म्हणलास तेव्हा मला एक गोष्ट जी आठवली की आम्ही दुनियेचे राजे या कार्यक्रमातल्या स्क्रिप्ट मधलं एक वाक्य पुलंच्या विषयी आम्ही म्हणतो की नाचरमुरापासून ते इंद्रायणी काठीपर्यंतच्या सर्व भावभावना संगीतामधनं मांडलेली ती व्यक्ती होती. अगदी ही रेंज. हो बरं. लास्ट संगीतकारांचं नाव म्हणजे अर्थातच खळे काका. येस. खळे काकांना हे मला माहिती असलेले आणि मी अनुभवलेले ते प्रतिभावंत संगीतकार. प्रतिभावंत हा शब्द मी फार जबाबदारीने आणि इतक्या सगळ्या लोकांमध्ये मी फक्त खळे काकांना वापरतोय. हा कारण या समहा असा संगीतकार आहे खळे. त्यांच्या चाली तुम्ही बघितलं तर त्याच्यात एक प्रचंड काय गूढ अशी वीण आहे त्या चालींना. आणि म्हणजे शब्दांप्रमाणे कंट्राईव्ह नसून सुद्धा शब्दांना समांतर जात राहते ती चाल. म्हणजे काय होतं, काही संगीतकार ना कुरिअर सर्व्हिस सारखं काम करतात. ते शब्द पोहोचवतात लोकांपर्यंत. खळे साहेब त्या शब्दांना नवीन आयाम द्यायचे. म्हणजे नीज माझ्या नंदलाला. ओके. आता नीज माझ्या नंदलाला लिहिलं पाडगावकरांनी, पण झोप येते तो क्षण तुम्हाला आठवतो? तो क्षण ना आपल्याला बरोबर कळतो बघ. तो की आत्ता झोप आली नाहीये आणि आत्ता लागली. ते आपण काठावर उभे असतो ना, तो क्षण किती अलगद पकडलाय. आणि त्याचं काय माहितीये ना, म्युझिकल ट्रान्सलेशन, सांगीतिक तर्जुमा काय आहे त्याचा, तर शेवटच्या अक्षरावर येणारी सम म्हणजे तो झोपेच्या काठावरचा क्षण आहे. कसं आता तू बघ, हे सगळं ऑफबीट आहे. माझ्या नंदलाला नंदलाला. तो जो रे पडतो ना समेवर, तो झोपेच्या कुशीत शिरायचा क्षण आहे तो. आणि त्यावेळी तो अलगद तो व्हायब्रोफोन आलेला आहे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला. एवढा वेळ त्यांनी बीटवर एकही अक्षर शब्दांना नवा आयाम मिळाला. रे आता तुम्ही हे शब्दांबरोबर सुद्धा चाललेली आहे चाल. पण आता मग नीज ला मी वेगळी आहे
आणि नंदलालाला वेगळी, असं काही नाही. ते समांतर चालू आहे आणि ते तरी शब्द आणि सुद्धा संगीत एकजीव झाल्यासारखं एकजीव वाटतं. आहे. अगदी अगदी काय किती ते गाणं. छान सगळं चाललेलं आहे. त्यावेळेला मला आठवतंय हाच किस्सा एकदा आधी ऐकलाय मी तुझ्याकडनं त्यावेळेला. हा. त्या पाळण्याच्या ह्याच्याबद्दल खूप छान सांगतोस तू. हो ते पण ऐकायला आवडेल मला पुन्हा एकदा, की त्या पाळण्याच्या लईप्रमाणे जी हो सम. हो की तो पाळणा असतो. आता जसं तो झोपेत शिरायचा क्षण आहे, तसा तो पाळणा जो हलतो ना, तो बरोबर मध्ये म्हणजे तो एका कडेला येऊन तो 1 मायक्रोसेकंद थांबतो हम्म. आणि मग परत जातो. तर तो मायक्रोसेकंदचा क्षण आहे, तो रे आहे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. हो. वा. गजब. तुम्हाला दिसायला लागतात गोष्टी. तुम्हाला गाणं काय आहे माहितीये का, जेव्हा तुम्ही उरलेल्या 4 इंद्रियांचा अनुभव फक्त श्रवणाने घेता, ते खरं गाणं. अनुभवाचं वा. अनुभूतीत जे रूपांतर करतं, ते खरं गाणं. वा. क्या बात. हा हा हा. अमेझिंगली सेड. निलिमा, मला वाटतंय आपण दोघेही स्पीचलेस आहोत आता, कारण सिरियसली. खरोखर आठवड्याभराचा खूप छान शेवट कौशल्याला तुझ्या इन्साइटफुल अगदी. सेशन झाला. ऍक्च्युली हा सगळा जो कॉज आहे, आपलं जसं फोनवर बोलणं झालं होतं तसं, की आजूबाजूची सगळी गंभीर, अवघड आणि रिस्पॉन्सिबल आपण वागण्याची अशी जी परिस्थिती तयार झालेली आहे, हो. त्यामध्ये काही जण प्लाझ्मा डोनेट करतायत, काही लोक ब्लड डोनेट करतायत, काही जण आपल्या घरातलं काही सामान साहित्य, कुठल्याही पेशंट्सला मदत होईल, हॉस्पिटलला मदत होईल अशा गोष्टी डोनेट करतात. बरोबर. पण या सगळ्यामध्ये जबाबदारी स्वीकारतानाच असं वाटून गेलं मला, की हे सगळं करताना आपण हॅपीनेस डोनेट करायला विसरायला नको. आपण किमान एकमेकांना आनंद देऊ शकतो. आपण एक हसरा चेहरा, एखादं छानसं गाणं, एखादी चांगली कमेंट, तुम्हाला दिलेल्या शुभेच्छा या दुसऱ्या दिवशी कधीतरी कोणाला मनोबळ देतील आणि नक्कीच आजूबाजूची परिस्थिती ही लवकरच सावरली जाईल, हे सगळं दिसतंय. तर या कॉजला तू सुद्धा तुझ्या बाजूने नक्की सपोर्ट करशील अशी मला खात्री वाटते, की डोनेट हॅपीनेस. मग एखादा छानसा फोटो असेल, काही असेल, हे तुझ्या बाजूने सुद्धा नक्की लोकांना आवाहन करशील तू. आणि अर्थातच जसं तू आल्यामुळे आता एक हॅपीनेसचा एक ऑरा, एक वाईब क्रिएट झाली तासाभरासाठी, 1 तासासाठी. थँक्यू सो मच फॉर टेकिंग थँक्यू. अ प्रेशियस टाइम. तुम्ही मला आणि बोलवलं आणि इतका सगळे चांगले लोक ऐकत होते, त्या सगळ्या तुमच्या श्रोतृवर्गाला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. तू, निलिमा, तुम्ही इतकं छान प्रेमाने बोललात, त्याबद्दल मी पण तुमचे आभार मानतो. तुम्ही आलात हेच सो खूप मच. होतं. आणि मी एक जस्ट 2 मिनिटं बोलते की हे इतका हा जो पेटारा आज जो उघडलेला आहे, मला तर वाटतं एक वेगळी सिरीज आपण फक्त कौशलदारांसोबत करावी असं पण खरं तर वाटलं. इतकं हे हे म्हणजे जितकं ऐकू तितकं कमी आहे असं हे सगळं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. यू रिअली डोनेटेड अ बंच ऑफ हॅपीनेस टू अस टुडे. माय थँक्यू प्लेजर. सो मच. थँक्यू. जाताना कुशल दादा, निज माझ्या नंदलाला याच गाण्याच्या 2 ओळी तुझ्या आवाजात ऐकून आपण सेशन. बापरे, मी सहसा इतर संगीतकारांची गाणी गायला कचरतो. त्याचं कारण मी माझं त्याला हे देतो परिमाण. तर ते पण ठीक आहे, आता तुम्हीच मागितलंय त्यामुळे. नीज माझ्या नंदलाला
नंदलाला शांत हे आभाळ सारे शांत हे आभाळ सारे शांतता रे शांत बारे या सणाचा सूर आता मंद झाला मंद झाला नीज माझ्या नंदलाला नंदलाला शांत झोपा. अगदी. थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू सो मच. प्रेक्षकांतर्फे कडनं सुद्धा खूप अभिनंदन. आणि आता या गाण्यानंतर मी फारसा बोलत नाही, आपण सगळ्यांनी रजा घेऊया. गुड नाईट म्हणूया See सगळ्यांना. you again. गुड नाईट.